मतदानाला अजून 12 दिवस शिल्लक आहेत. प्रचाराच्या तोफा अजून थंड आहेत. त्यात काही जणांच्या डोक्यावर गुलाल पडलाय. त्यामुळे महाराष्ट्र आश्चर्यचकित आहे. कारण आजवर एक दोन कुठेतरी अपवादानं नगरसेवक बिनविरोध व्हायचे, पण यावेळी लाट आली लाट. याला काही जण विरोधकांची हराखिरी म्हणतात, तर विरोधक याला सत्ताधाऱ्यांची खेळी म्हणतात. त्यामुळे बिनविरोधवरून सध्या जोरदार विरोध सुरू आहे. मतदानाआधीच विजयाचा गुलाल, माघारीचा फंडा, बिनविरोध झेंडा. विरोधकांकडून आरोपांच्या फैरी. बिनविरोध निवडणूक आयोगाच्या रडारवर. राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी विजयाचा गुलाल उधळला. रेखाताई, तुम्हाला आणि नवलेताई, तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. बिनविरोध झाले का विचारताय? बिनविरोध. त्याचं कारण म्हणजे अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे उमेदवार बिनविरोध आले. हा आकडा थेट 70 वर जाऊन पोहोचलाय. कल्याण डोंबिवलीत महायुतीचे सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात भाजपच्या 15 तर शिवसेनेच्या 7 उमेदवारांचा समावेश आहे. जळगावात 12 जण बिनविरोध आले. त्यात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. भिवंडीत भाजपचे 6, शिवसेनेचे 2 असे 8 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. तर ठाण्यात शिवसेनेचे 7, पनवेलमध्ये भाजपचे 6 तर अपक्ष 1 असे 7 उमेदवार बिनविरोध आले. अहिल्यानगरमध्ये भाजपचे 3, राष्ट्रवादीचे 2 असे 5 उमेदवार विजयी झाले. धुळ्यात भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले. तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी झाले. मारेगावात इस्लामिक पार्टीचा 1 उमेदवार विजयी झालाय. पराभवाची भूमिका भीती वगैरे ठीक आहे, परंतु शेवटी जिंकण्याची खात्री असावी लागते, विश्वास असावा लागतो. आणि त्यामुळे महायुतीने जे केलेलं काम जे आहे हे सर्वश्रुत आहे. त्या वॉर्डामध्ये माहीत असतं कोण जिंकणार आहे, जनता कोणाच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे बिनविरोध होण्याचा जो काही प्रकार आहे, बिनविरोध होण्याची संख्या जी जास्त आहे ती वाढते. राज्यात बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांचा सर्वात जास्त टक्का आहे. अनेक ठिकाणी विरोधी पक्षातल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, तर काही ठिकाणी उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्यामुळे उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलं नाही तरच नवल. विरोधकांनी यावर सवाल उपस्थित केला. माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही. बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जी 65 उमेदवारांना बिनविरोध करते, ही परिस्थिती पहिल्यांदा मी बघतोय, अशी खोचक प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. राज्यातल्या बिनविरोध निवडीनंतर विरोधकांकडून आरोपांच्या फेरी डागल्या जात आहेत. बिनविरोध निवडीसाठी उमेदवारांवर दबाव टाकल्याचा, उमेदवाराला धमकवल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. उमेदवाराला पैशाचं आमिष दाखवलं, सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा आणि यंत्रणेचा गैरवापर केला, असा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय. प्रचंड पैसे, हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता. महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. 60 लोक बिनविरोध निवडून येतात. 66 ही काय निवडणूक आहे? मतदारांनी करायचं काय? मग मतदारांनी करायचं काय? जर हे विकले गेले असतील किंवा दबावानं मागे घेतले असतील, तर त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं? उमेदवार माघारीसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधवांसह विरोधकांनी केलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक उमेदवारांना 5-5 कोटीला विकत घेण्यात आलं. माझी मागणी आहे निवडणूक आयोगाला की जेवढ्या उमेदवाराने उमेदवारी पाठी घेतलेले आहेत त्यांच्या मोबाईलचा डेटा चेक करावा. त्यांना कोणी कॉल केलं होतं आणि त्यांनी का ते पाठी घेतलं, एवढं काय घडलं की त्यांना ती उमेदवारी अर्ज पाठी घ्यावीशी वाटली. आणि मग पाठी घ्यायची होती तर आधी तुम्ही भरली का होतात? असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. आणि निवडणूक आयोगाने याची निष्पाप चौकशी करावी, त्या आरोंची चौकशी करावी. विरोधकांनी दडपशाही आणि पैशाच्या गैरवापराचा आरोप केला असला तरी सत्ताधाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले.
संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात हे आपण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यामध्ये फार बोलावं असं मला वाटत. अहो, अनेक पक्षाचे कार्यकर्ते असतात. तिथं काँग्रेस आहे, तिथं राष्ट्रवादी आहे, तुमचा उभाटा आहे, मनसे आहे. त्या कार्यकर्त्याला बोलवा आणि त्याला विचारा हे असं कसं घडलं, मग तो त्याचं उत्तर देईल ना. हे उंडावर बसून शेळ्या हाकण्याचे प्रकार बंद करा. तुम्हाला लोक लाईक करत नाही हे अधोरेखित झालेलं आहे आणि पुढची निवडणूक सुद्धा त्याच पद्धतीने प्रचंड बहुमतात महायुतीची सत्ता त्या ठिकाणी येणार आहे. मॅक्झिमम महायुतीचे काय आले तर जनतेला किंवा जे आमच्या विरुद्ध उभे राहिले त्यांना कळलं आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला तर विकासाचं राजकारण होईल. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आमचे जे नगरसेवक निवडून आले ते विकास त्या ठिकाणी आणतील आणि जे काही आमचा संकल्प विकासाचा केला ते पूर्ण करतील. म्हणून त्या ठिकाणी अनोपोज आलेले आहे. कुठल्याही दबावाने हे काही असं राज्य नाही आहे महाराष्ट्र हे कोणी कोणावर दबाव टाकेल, कोणी कोणावर प्रेशर टाकेल, कोणी उमेदवारी वापस घेईल असं नाही आहे. बिनविरोध निवडीच्या या प्रकाराची राज्य निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. राज्य निवडणूक आयोग बिनविरोध उमेदवारांच्या प्रकाराची चौकशी करणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं याबाबतचा अहवाल मागवला. पालिका आयुक्त याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला देणार आहेत. त्यामुळे बिनविरोध उमेदवारांच्या जीवाला धूर लागलाय. पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडीमुळे वातावरण ढवळून निघालंय. त्यामुळे आता खरी कसोटी ही निवडणूक आयोगाची आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी होणार का हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडलाय. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.